श्रीमद भगवद्गीता अध्याय 18 मोक्ष, संन्यास योग आणि त्याग. तर मंडळी, अर्जुन भगवान श्रीकृष्ण यांना विनंती करीत आहे की हे महाबाहो, हे ऋषिकेशा, हे केशी निषूदना, मला संन्यास व त्याग या दोन्हीमधून जे काही तत्व आहे ते वेगवेगळ्या प्रकारे माहीत करून घ्यायचे आहे. तेव्हा त्याबद्दल मला अजून काही माहिती आपण जरूर द्यावी. अर्जुनाच्या ह्या वक्तव्यावर भगवान श्रीकृष्ण त्या अर्जुनाला म्हणाले की कित्येक पंडित हे काम्यकर्म ह्या त्यागाला संन्यास मानतात, तर दुसऱ्या काही विद्वान व्यक्ती या सर्व कर्मांच्या फळाच्या त्यागाला त्याग असे संबोधन करतात. कित्येक विद्वान तर असे म्हणतात की मनुष्याची सर्व कर्मे ही दोषयुक्त आहेत, म्हणून त्याचा त्याग करणे हेच योग्य आहे. परंतु दुसरे विद्वान असेही म्हणतात की यज्ञ, दान, तप व रूप या कर्माचा त्याग करणेही बरोबर नाही. तेव्हा हे पुरुषश्रेष्ठ अर्जुन, संन्यास आणि त्याग या दोघांपैकी सर्वप्रथम त्याग म्हणजे काय ते माझ्याकडून माहीत करून घे. त्याग हा सात्विक, राजस व तामस ह्या प्रकारामुळे 3 प्रकारे वेगळा सांगितला गेला आहे. यज्ञ, दान आणि तप, रूप व कर्म यांचा त्याग करणे योग्य नाही. याउलट ते अवश्य केले पाहिजे, कारण यज्ञ, दान व तप ही 3ही कर्मे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत. म्हणून हे पार्थ, ही यज्ञ, दान, तप व रूप ही कर्मे तसेच इतरही सर्व कर्तव्य कर्मे आसक्ती आणि फळांचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत. हे माझे पक्के निश्चित असे उत्तम मत आहे. स्वरूपतः त्याग करणे योग्यच आहे, परंतु नियत कर्मांचा स्वरूपतः त्याग योग्य नाही. म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले आहे. जे काही कर्म आहे ते दुःखरूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्मे सोडून देईल, तर त्याला असा राजस त्याग करून त्यामागचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही. हे अर्जुन, जे शास्त्रविहित कर्म करणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेने आसक्ती आणि फळ यांचा त्याग करून केले जाते, तोच सात्विक त्याग मानला गेला आहे. जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्मांचा द्वेष करीत नाही आणि कुशल कर्मात आसक्त होत नाही, तो शुद्ध सत्वगुणी पुरुष, संशयरहित ज्ञानी व खरा त्यागी होय. कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्मांचा त्याग केला जाणे शक्य नाही. म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे तोच त्यागी आहे असे म्हटले जाते. कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे बरे, वाईट व मिश्र असे 3 प्रकारचे फळ त्याचा मृत्यू झाल्यानंतर जरूर मिळते. परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे फळ कधीही मिळत नाही. हे महाबाहो अर्जुन, सर्व कर्मांच्या सिद्धीची ही 5 कारणे कर्मांचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या सांख्यशास्त्रात सांगितली गेली आहेत. ती तू माझ्याकडून नीट समजून घे. कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या प्रकारची कारणे, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया तसेच 5वे कारण दैव आहे. मनुष्य मन, वाणी आणि शरीर यांनी शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्ध कोणतेही कर्म करतो त्याची ही 5ही कारणे असतात. परंतु असे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्मे पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्ध स्वरूप आत्म्याला कर्ता समजतो, तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय ते जाणत नाही. ज्या माणसाच्या अंतःकरणात मी कर्ता आहे असा भाव नसतो, तसेच ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थात आणि कर्मात लिप्त होत नाही, तो माणूस या सर्व लोकांना मारूनही वास्तविक तो मरत नाही आणि त्याला पापही लागत नाही. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या 3 प्रकारच्या कर्मांच्या प्रेरणा आहेत आणि कर्ताकरण तसेच क्रिया हे 3 प्रकारचे कर्मसंग्रह आहेत. गुणांची संख्या सांगणाऱ्या शास्त्रात ज्ञान, कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदाने 3 प्रकारचेच सांगितले आहेत. तेही तू माझ्याकडून नीट ऐक. ज्या ज्ञानामुळे मनुष्य निरनिराळ्या सर्व भूतांमध्ये व अविनाशी परमात्म भाव विभागरहित समभावाने भरून राहिला आहे असे समजतो, ते ज्ञान तू सात्विक आहे असे समज. परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व प्राणी मात्र भिन्न भिन्न प्रकारांचे अनेक भाव अनेक प्रकारांनी माहीत करून घेतो, ते ज्ञान तू राजस आहे असे समज. परंतु जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णासारखे आसक्त असते, तसेच जे युक्तिशून्य तात्विक अर्थाने रहित आणि तुच्छ असते ते तामस म्हटले गेले आहे. जे कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेले असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता फळाची इच्छा न करणाऱ्या माणसाने राग व द्वेष सोडून केलेले असते,
ते सात्विक म्हटले जाते. परंतु जे कर्म अतिशय परिश्रमपूर्वक तसेच भोगांची इच्छा करणाऱ्या किंवा अहंकार बाळगणाऱ्या माणसाकडून केले जाते ते राजस म्हटले गेले आहे. जे कर्म परिणाम, हानी, हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते ते तामस होते. जो करता आसक्ती न बाळगणारा, मी, माझे न म्हणणारा, धैर्य व उत्साहाने युक्त, कार्यसिद्ध हो अथवा न हो त्याविषयी हर्ष किंवा शोक या विकारांनी रहित असलेला असतो तो सात्विक म्हटला जातो. जो करता आसक्ती असलेल्या कर्मांच्या फळांची इच्छा बाळगणारा, लोभी, इतरांना पीडा देण्याचा स्वभाव असलेला, अशुद्ध आचरणाचा आणि हर्ष व शोक यांनी युक्त असतो तो राजस म्हटला जातो. जो करता अयुक्त, अशिक्षित, घमंडी, धूर्त तसेच दुसऱ्यांची जीवनवृत्ती नाहीशी करणारा, शोक करणारा, आळशी आणि दीर्घसूत्री असतो तो तामस म्हटला जातो. हे धनंजय, आता तू बुद्धी व धृतीचेही गुणांनुसार 3 प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे कसे विभागले गेले आहेत ते तू ऐक. हे पार्थ, जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, कर्तव्य, अकर्तव्य, भय, अभय तसेच बंधन व मोक्ष यथार्थपणे माहीत करून घेते ती सात्विक बुद्धी होय. हे पार्थ, जो मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म व अधर्म तसेच कर्तव्य व अकर्तव्य हे यथायोग्य रीतीने माहीत करून घेत नाही ती बुद्धी राजसी होय असे तू समज. हे पार्थ, तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्म असून सुद्धा तो हाच धर्म आहे असे समजतो तसेच याच पद्धतीने इतर सर्व पदार्थांनाही विपरीत मानते ती बुद्धी तामसी होय. हे पार्थ, ज्या व्याभिचारणी धारणशक्तीने मनुष्य ध्यानयोगाने मन, प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया धारण करीत असतो ती धारणा सात्विक होय. परंतु हे पार्थ, फळाची इच्छा असलेला मनुष्य अति आसक्तीमुळे ज्या धारणशक्तीने धर्म, अर्थ व काम यांना धारण करतो ती धारणा राजसी प्रवृत्तीची होय. हे पार्थ, दुष्ट बुद्धीचा मनुष्य ज्या धारणशक्तीमुळे झोप, भीती, काळजी, दुःख व उन्मत्तपणाही सोडत नाही अर्थात तेच धारण करून राहतो ती धारणा तामसी होय. तेव्हा हे अर्जुन, आता 3 प्रकारचे सुखही तू माझ्याकडून ऐक. ज्या सुखात जो साधक भजन, ध्यान व सेवा इत्यादींच्या अभ्यासाने रमून जातो व ज्यामुळे त्याचे दुःख नाहीसे होते, जे सुरुवातीला जरी विषासारखे वाटले तरी ते अमृताप्रमाणे असते, ते परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्विक म्हटले गेले आहे. जे सुख आणि विषय इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होते ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी ते एक प्रकारे विषच असते, म्हणून ते सुख राजस म्हटले गेले आहे. जे सुख भोगून आपल्या आत्म्याला मोह पाडणारे असते ते सुख झोप, आळस व प्रमाद यापासून उत्पन्न झालेले अशा प्रकारचे सुख तामस म्हणून गणले गेले आहे. पृथ्वी, आकाश किंवा ईश्वर तसेच यांच्या व्यतिरिक्त इतर कोठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या 3 गुणांनी रहित असेल. हे परंतप, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे मूळ स्वभावातच उत्पन्न झालेल्या गुणांमुळे वेगवेगळी केली गेली आहेत. अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांवर ताबा ठेवणे, धर्मासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्ध राहणे, दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे, मन, इंद्रिये व शरीर सरळ राखणे, वेद, शास्त्र, ईश्वर व परलोक इत्यादींवर विश्वास ठेवणे, वेदशास्त्रांचे अध्ययन व अध्यापन करणे, तसेच परमात्म तत्वाचा अनुभव घेणे ही सर्वच्या सर्व बाह्य स्वाभाविक कर्मे आहेत. शौर्य, तेज, धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणे, दान देणे आणि स्वामीभाव ही सर्वच्या सर्व क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे आहेत. तर शेती, गोपालन व खरेदी विक्री करून सत्य व्यवहार करणे ही वैश्याची स्वाभाविक कर्मे आहेत. तसेच परिस्थिती अनुरूप सेवा करणे हे इतर आपल्या सर्वांचे स्वाभाविक कर्म आहे. आपापल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत प्राप्तिरूप परमशुद्धीचा लाभ होतो. आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो ती पद्धत तू आता ऐक. ज्या ईश्वरी शक्तीपासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे व ज्याने हे सर्व जग व्यापले आहे त्या ईश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवतो. उत्तम प्रकारे आचरण करून दुसऱ्याच्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेलाही आपला धर्म श्रेष्ठ आहे. कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही.
म्हणून हे कोणतेय अर्जुन, जर आपदोषयुक्त असलो तरीही स्वाभाविक कर्म कधीही सोडू देऊ नये, कारण अग्नीला सुद्धा धुराचा दोष असतो. सर्वत्र कोणत्याही प्रकारची आसक्ती नसलेला व निरंकार बुद्धी असलेला, निस्पृह तसेच अंतःकरण जिंकलेला मनुष्य सांख्ययोगाने त्या श्रेष्ठ नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होतो. हे कोणतेय, जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती असते त्या नैष्कर्म्य सिद्धीला ज्या रीतीने मिळवून जो मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो, ती पद्धत अगदी संक्षिप्त रूपात माझ्याकडून माहीत करून घे. विशुद्ध बुद्धीने युक्त, हलके, सात्विक व नियमित भोजन घेणारा, शब्दादी विषयांचा त्याग करून एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा, सात्विक धारणाशक्तीने अंतःकरण व इंद्रिये यांच्यावर संयम ठेवून मन, वाणी, इंद्रिय आणि शरीर यांना ताब्यात ठेवणारा, राग व द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा, अहंकार, बळ, घमंड, कामना, क्रोध व संग्रह वृत्ती यांचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा, ममतारहित व शांतियुक्त असा पुरुष सच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास प्राप्त होतो. मग तो सच्चिदानंद घन ब्रह्मात तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही, असा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समभाव बाळगणारा योगी माझ्या पराभक्तीला प्राप्त होतो. त्या पराभक्तीच्या योगाने तो माझ्या परमस्वरूपाला मी जो आहे आणि जसा आहे त्यानुसार तसाच तो तत्वता मला जाणतो. तसेच त्या भक्तीने मला तत्वता जाणून त्याच वेळी माझ्यात विलीन होतो. माझा सहारा घेऊन कर्मयोगी आपले सर्व कर्मे नेहमी करीत असला तरी तो माझ्या कृपेने सनातन अविनाशी परमपदाला प्राप्त होतो. म्हणून तू आता आपली सर्व कर्मे मनात माझ्या ठिकाणी अर्पण करून तसेच समबुद्धिरूप योगाचा अवलंब करून मतपरायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी आपले चित्त ठेव. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटातून सहजच पार होशील. आणि जर अहंकारामुळे माझे सांगणे तू ऐकणार नसशील तर तू सुद्धा नष्ट होशील, अर्थात परमार्थाला मुकशील. तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही असे जर समजतोस तर तो तुझा निश्चय व्यर्थ आहे, कारण आता तुझा स्वभावच तुला जबरदस्तीने युद्ध करावयास लावेल. हे कोणतेय, जर कर्म तू मोहामुळे करू इच्छित नसशील तर तेही आपल्या पूर्वरचित स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील. हे अर्जुन, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने ईश्वररूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मांनुसार फेरे घालून सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे. हे भारत, अशा प्रकारे तू सर्व प्रकारे त्या परमेश्वराला शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेनेच तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल. अशा प्रकारे हे गोपनीयाहूनही अतिगोपनीय ज्ञान मी तुला सांगितले. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग तुला जसे आवडेल तसे कर्म कर. सर्व गोपनीयाहून अतिगोपनीय माझे परमरहस्ययुक्त वचन तू पुन्हा ऐक. तू माझा अत्यंत आवडता आहेस, म्हणून हे परमहितकारक वचन मी तुला सांगणार आहे. तू माझ्या ठिकाणी आपले चित्त संयमित स्थिर ठेव व माझा भक्त हो. माझे ध्यान व पूजन कर व मला नमस्कार कर. तू जर असे करशील तर तू माझ्यातच विलीन होऊन जाशील. हे माझे तुला सत्यवचन आहे, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. तू आपले सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य कर्मे मला अर्पण करून तू सर्व शक्तिमान, सर्वाधार अशा मला परमेश्वराला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन. तू शोक करू नकोस. हा गीतरूप रहस्यमय उपदेश कधीही तप न करणाऱ्या मनुष्याला सांगू नकोस. तसेच भक्तिहीन माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही सांगू नकोस. त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीही सांगू नकोस. जो मनुष्य माझ्या ठिकाणी परमभक्ती हे परमरहस्ययुक्त गीतशास्त्र माझ्या भक्तांना जो कथन करेल तो शेवटी मलाच प्राप्त होईल, यात मुळीच शंका नाही. माझे हे अत्यंत प्रिय कार्य करणारा त्याच्याहून अधिक मनुष्यात कोणीही नाही. तसेच पृथ्वीवर त्याच्याहून अधिक मला प्रिय दुसरा कोणी भविष्यकाळी होणारही नाही. म्हणून जो मनुष्य आम्हा दोघांच्या धर्ममय संवादरूप या गीताशास्त्राचे अध्ययन करील त्याच्याकडूनही मी ज्ञानयज्ञाने पूजित होईन असे माझे मत आहे. जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन दोषदृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करील तोही पापांपासून
मुक्त होऊन पुण्यकर्मे करणाऱ्यांच्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल. तेव्हा हे पार्थ हे गीताशास्त्र तू एकाग्र मनाने ऐकलेस का? आणि हे धनंजय, आता तुझा अज्ञानातून उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला आहे का? तेव्हा अर्जुन म्हणाला की हे अच्युत, आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आहे व मला स्मृती प्राप्त झाली आहे. म्हणून मी आता संशयरहित होऊन राहिलो आहे. म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीन. संजय म्हणाले, अशा प्रकारे श्री वासुदेव आणि महात्मा पार्थ यांचा हा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला आहे. श्री व्यासांच्या कृपेने दिव्यदृष्टी मिळवून मी हा परमगोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णांकडून प्रत्यक्ष ऐकला आहे. हे महाराज धृतराष्ट्र, भगवान केशव अर्थात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा हा रहस्यमय, कल्याणकारक आणि अद्भुत संवाद वारंवार आठवून मी खूप खूप प्रफुल्लित व आनंदित होत आहे. हे महाराज धृतराष्ट्र, श्री हरीचे हे अत्यंत अलौकिक रूपही मला वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे व मी वारंवार हर्षपुलकित होत आहे. जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा पार्थ अर्थात पृथापुत्र अर्जुन आहे, तसेच श्री विजय, विभूती आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे. अशा तऱ्हेने श्रीमद भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद असलेला मोक्ष, संन्यास योग आणि त्याग नावाचा हा 18वा म्हणजे शेवटचा भगवद्गीतेचा अध्याय येथेच समाप्त होतो. धन्यवाद. श्रीकृष्णार्पणमस्तु.